पुढच्या बातमीकडे लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोफतच्या घोषणा केल्या, पण याच काळात वीज थकबाकी वसुलीकडे मात्र महावितरणचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची माहिती मिळते. सर्व ग्राहकांच्या वीज बिलाची थकबाकी तब्बल 98,000 कोटी रुपयांवर गेली आहे. कृषी पंपांच्या बिलांची थकबाकी 75,000 कोटींहून अधिक आहे. थकबाकीचा आकडा हा फुगतच चालला आणि त्याने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडलाय. वीज थकबाकी वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय. तर कृषी पंप बिलांची थकबाकी ही तर 75,000 कोटींहून अधिक असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे वीज थकबाकी वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष झालं की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक मोफतच्या घोषणा केल्या गेल्या, काही पूर्ण झाल्या, काही हवेतच विरल्या आणि त्याचबरोबर मोफत वीजच्याही घोषणा केली आणि आता याच काळात महावितरणचं वीज थकबाकी वसुलीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचं कळतं. काय नेमकं कारण असतील यामागची? त्याचं साधं कारण आहे ते म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी, जी आपली नियत अर्थशास्त्र असतं त्याच्यावरती जेव्हा राजकीय अर्थकारण हवी होतं त्याचे परिणाम हे असेच होतात. जसं आपल्याला माहिती येतं की शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये ज्यांना नियमित कर्ज भरतात लोक, त्यांनीही आपल्याला सुद्धा कर्जमाफी होईल अशा आशेवरती कर्ज भरणं बंद केलं. या स्थितीमध्ये पण असंच झालेलं आहे की जेव्हा गेल्या वर्षी कुणीही मागितलेली नसताना, कारण लोकसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प जेव्हा सादर झाला तेव्हा 48 लाख शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ अशी भूमिका केली आणि त्याच्यासाठी 44,000 कोटी रुपयाची वार्षिक तरतूद केल्याचं पण सरकारने सांगितलं. त्यामुळे काय झालं तर 4 लाख जे नियमित वीज बिल भरणारे शेतकरी होते त्यांनी पण वीज बिल भरणं बंद केलं. ज्या महावितरणचा वार्षिक 1.25 लाख कोटीचा वार्षिक आराखडा आहे त्या महावितरणची थकबाकीच आता 1 लाख कोटीवरती पोहोचली आहे. आता साधारणपणे अगदी गेल्या 10-15 वर्षापासून पण आपण जर बघितलं तर 30,000 कोटी 40,000 कोटी रुपये ही थकबाकी असायची शेतकऱ्यांकडच्या कृषी पंपाची, कारण शेती परवडत नाही हे वास्तव आहे. पण आता ती जर 75,000 कोटीवरती पोहोचली असेल तर त्याचे 2 अर्थ होतात. एक, जे अर्थसंकल्पामध्ये सरकारने सांगितलं ते काही पैसे त्यांनी महावितरणला दिले नाहीत आणि 2, अशा पद्धतीनं आपल्याला वीज बिलात सवलत मिळाल्यामुळं जे नियमित वीज बिल भरणारे शेतकरी होते त्यांनी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आता याचा परिणाम साहजिकच असा होणार आहे की महावितरणचं जे आधीच बिघडलेलं जे गणित आहे, कारण जेव्हा वीज महामंडळाची ट्रायफर्गेशन करून वितरण, पारेषण आणि अशा पद्धतीच्या 3 कंपन्या केल्या तेव्हा जागतिक बँकेच्या मदतीनं कर्ज घेऊन आपण असं म्हटलं होतं की ह्या सगळ्या कंपन्यांना आम्ही प्रॉफिटमध्ये आणू. आज मला वाटतं उत्पादन करणारी जर कंपनी सोडली तर बाकी सगळ्या कंपन्या ह्या तोट्यात गेलेल्या आहेत. काही तज्ज्ञांनी याच्यावरती मतं व्यक्त केली आहेत. जर खरोखरच महावितरणनं जर ही थकबाकी वसूल करण्याची सुरुवात केली तर येत्या 5-6 वर्षामध्ये कोणतीही दरवाढच करावी लागणार नाही, कारण आपल्याला माहिती की MERC कडे आता दरवाढीचा प्रस्ताव दिला होता, तो MERCनं फेटाळला नव्हता. आता स्थिती अशी दिसते आहे की 1 लाख कोटीचा हा जो काही टप्पा महावितरणनं गाठलाय त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं व्यवस्थापन सुद्धा कोलमडू शकतं. अर्थात सरकारच्या वतीनं असं सांगितलं गेलं आहे की सोलारच्या निर्मितीतनं आम्ही जो 4,000 मेगावॅट शेतकऱ्यांसाठी वीज निर्मिती करतोय त्याच्यातनं हळूहळू ती शेतकऱ्यांच्या मोफत वीज बिला संदर्भातली 16,000 कोटीची जी वार्षिक तरतूद आहे ती त्यातनं वजा केली जाईल. पण पुन्हा तोच मुद्दा दिसतोय की जी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे त्या पॉलिटिकल इकॉनॉमीमुळं एक महत्वाचं आणि मोठं महामंडळ हे पूर्णपणे अडचणीत आलेलं आहे. ह्या सगळ्या थकबाकीमध्ये ग्राहकाकडची थकबाकी जर आपण बघितली तर ती केवळ 1700-1800 कोटी रुपये आहे 1 लाख कोटीमध्ये. औद्योगिकसाठी तर आपण सूटच देत नाही. एकूण असं दिसतंय की हे महावितरण हे मोठ्या संकटाला पुढे सामोरे जाऊ शकतं. निश्चितच. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.